गर्दिश के जमाने में, गर्दिश के जमाने में, गर्दिश के जमाने में संभाला है भीम ने, गर्दिश के जमाने में, गर्दिश के जमाने में संभाला है भीम ने, बच्चों की तरह गोद में पाला है भीम ने। बरसों बरसे हमने दर दर की ठोकरें खाए, जीवन में रोशनी उजाला है भीम में। हेलो भाई, इसको लाउड कर दो मॉनिटर में। हेलो और बड़ा भैया मॉनिटर में बड़ा। हेलो चेक। हेलो दीदी ना दोन्ही गीते खूप सुंदर गायला। अध्यक्ष सदानंद दादा कटके यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेज कडे यावं। दीदीने एवढे सुंदर कहना है जो भी आता है वो कहता है कि हम संविधान बदल देंगे, कारण बाबासाहेबांना संविधानात अशी खुटी रोवून ठेवलेली आहे। बाबासाहेबांना अशी खुटी ठोकली आहे। आता खुटीचं गाणं पण याच्यानंतर सादर करणार आहे तुमच्यासाठी। तर आहे का आज तुम्ही इथे बसलाय सगळे बाबासाहेबाच्या पुण्याईनं। या देशात गंगा नदी वाहते म्हणून तुम्ही सुरक्षित नाही। या देशात हिमालय पर्वत आहे म्हणून तुम्ही सुरक्षित नाही। अरे या देशात माझ्या बाबासाहेबाचं संविधान लागू आहे म्हणून तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत। म्हणून बातें ज़बान से थोड़ा लाउड करो भैया। बातें ज़बान से बातें ज़बान से कि बातें ज़बान से वफा और ईमान की करो, इज्जत और कद्र हमेशा ज्ञान की करो। संविधान से मिला है तुम्हें हक, किसी भगवान से नहीं। पूजा ही करनी है तो फिर संविधान की करो। पूजा ही करना है तो संविधान की करो। आवारी साउंड सर्विस से वफा और ईमान की करो, इज्जत और कद्र हमेशा ज्ञान की करो। संविधान से मिला है तुम्हें हक, किसी भगवान से नहीं।
इज्जत और कद्र हमेशा ज्ञान की करो। संविधान से मिला है तुम्हें हक, किसी भी भगवान से नहीं। पूजा ही करनी है तो फिर संविधान की करो। 2019 में मोदी जी दूसरी बार पंत प्रधान हुए, अभी 2023 में तीसरी बार हुई। 2019 में बहुत बड़ी प्रतिमा संविधान की लगाई गई थी और संविधान की पूजा अर्चना की गई थी मेरे भाइयों। लेकिन संविधान किस लिए है? पूजा अर्चना करने के लिए नहीं। तो संविधान किस लिए है? कि हुनर कलम का भीम जी ने हमको लड़ने दिया है, समतावाद की राह से आगे बढ़ने दिया है। संविधान को भागवत गीता ना बनाओ प्रणय, संविधान भीम ने पूजने नहीं बल्कि पढ़ने दिया है। संविधान पूजने नहीं बल्कि हमें पढ़ने दिया है। म्हणून हे गीत आपल्या मोरो सादर करतोय की ना गीता ना कुराण, ना गीता ना कुराण, जर तुमच्यावर कोणता अन्याय अत्याचार झाला, जर तुमच्यावर कोणता अन्याय अत्याचार झाला तर तुम्हाला या देशातील कोणताच धर्मग्रंथ वाचू शकत नाही। ना कुराण वाचू शकत, ना पुराण वाचू शकत, ना रामायण वाचू शकत, ना बुद्ध आणि त्याचा धम्म वाचू शकत। तुम्हाला फक्त एकच ग्रंथ वाचू शकतो आणि ते म्हणजे हे भारतीयाचं संविधान। आज हमारी जिंदगी इसलिए फाइन है क्योंकि इस संविधान पे हमारे बाबा साहब की साइन है कि नहीं? म्हणून ना गीता ना कुराण, ना गीता ना कुराण, रामायण ना पुराण, हर छोटा बड़ा इंसान झुकता है इस संविधान के आगे। दीदी ने सांगितलं राम मंदिर बांधलं ते काही मोदीनं मोदीच्या वावर विकून बांधलं नाही। ऐका 4 ओळी कि हर छोटा बड़ा इंसान झुकता है इस संविधान के आगे, हर छोटा बड़ा इंसान झुकता है इस संविधान के आगे। इस देश का काल्पनिक विधान झुकता है संविधान के आगे। हर छोटा बड़ा इंसान झुकता है इस संविधान के आगे। इस देश का काल्पनिक विधान झुकता है संविधान के आगे। राम मंदिर का फैसला जब कोर्ट में हुआ तब यह साबित हुआ कि भगवान भी झुकता है इस संविधान के आगे। ना गीता ना कुराण, रामायण ना पुराण, ना गीता ना कुराण, रामायण ना पुराण, ना गीता ना कुराण, ना रामायण ना पुराण। देगा सम्मान सबको, अजी देगा सम्मान सबको, भीम का संविधान देगा सम्मान सबको। भीम का संविधान देगा की नाही? सम्मान देगा की नाही? या बाबासाहेबांना लिहिलेल्या संविधानानं या देशात समानता प्रस्थापित केली आहे। या देशात अनेक जाती धर्माचे लोक असून सुद्धा सर्वांना अपेक्षेची वागणूक या संविधानानं मिळते।
कोणीही मोठं नाही, कोणीही लहान नाही. म्हणून पंकज भाऊ इंदुरकर नागपूर यांच्याकडनं 100 रुपये आभारी आहे. लेकिन मेरा कहना है, जर हे लोक संविधान बदलवायला अगर तयार आहे तर आम्ही वाचवणारे सुद्धा आम्ही तयार आहोत. ये बात हाँ, संविधान जिंदा रहा सारंग, वो भीमराव जिंदा रहेगा. बाबाचा शेर, दीदी निलेश दादा सारंग दादा पवार यांचा शेर, संविधान जिंदा रहा सारंग तो भीमराव जिंदा रहेगा. लेकिन अभी बेटा क्या कह रहा है कि दुश्मन अगर तैयार है कोहराम मचाने के लिए, दुश्मन अगर तैयार है कोहराम मचाने के लिए, तो हम भी तैयार है नया इतिहास रचाने के लिए. दुश्मन अगर तैयार है कोहराम मचाने के लिए, तो हम भी तैयार है नया इतिहास रचाने के लिए. जय भीम वालों की दीवानगी का ज़र्फ ना आजमा नीलेश, अबे हम अपनी जान भी दे सकते हैं संविधान बचाने के लिए. कारण मनवादी म्हणतात संविधान बदलवायचं आहे. त्यांना विचारायचं आहे मला की आकाशाची उंची मोजायला टेप आहे का, हो की नाही? सेंट्रल जेलच्या कैद्यासारखे बसू नका. आम्ही काही टाइमपास करायला आलो नाही. मी माझ्या आयुष्यात 2 प्रकारचे लोक पाहिलेले आहेत. एक झोपलेला माणूस आणि एक झोपीचं सोंग करणारा माणूस. अरे यार, जेवले का नाही जेवले? उंची मोजायला टेप आहे का? आता तुमच्या जवळ आलो म्हणजे तुम्हाला वाटत का नाही, गायक आला आपल्या जवळ तर आवाज काढा. आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? मावशावा जेवल्या का नाही जेवल्या? आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? आता कसा आला आवाज, असा पॉवर पाहिजे. तिकडे गेलो ना, आता 90चा पॉवर दाखवते ते. आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? समुद्राचे पाणी मोजायला माप आहे का? मनुवादी म्हणतात की संविधान बदलवायचे आहे, पण दुसरं संविधान लिहिण्यासाठी दुसरा बाप आहे का? मनुवादी विदेशात गेले की भारताची ओळख सांगतात, ते म्हणतात बुद्धाच्या देशातून आलो आहे. दीदी मनुवादी विदेशात जातात, तिथल्या विदेशातल्या लोकांना भारतातून भेट वस्तू घेऊन जातात, बुद्धाची मूर्ती, सांगतात आम्ही बुद्धाच्या देशातून आलो आहे. आणि इकडे भारतात आले की हिंदुस्तान हिंदुस्तान म्हणून बोंबलतात. या सम्राट अशोकाच्या प्रबुद्ध भारताला हे लोक हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मार्गात लागलेले आहे. 10 वर्षा अगोदर काल कथित कवी भीमराव जगताप अल्लीपुरी यांनी 4 ओळी लिहिल्या होत्या. ते म्हणतात कि तथागत की ये जमी हम वीरान बनने नहीं देंगे और यहाँ दूसरा संविधान बनने नहीं देंगे. पाहून घ्या, मी म्हणले मी 2 प्रकारचे लोक पाहिले आहेत. एक झोपलेला माणूस आणि एक झोपीचं सोंग करणारा माणूस. तुम्ही झोपीचं सोंग करताय का? मग मी किती काही तुमच्या जवळ आलो, तुमच्या अंगावर पाणी टाकलं, हलवलंय, खद खद, नाही उठणार तुम्ही. नाही, आवाज आला पाहिजे कि तथागत की ये जमीन हम वीरान बनने नहीं देंगे और यहाँ दूसरा संविधान. जेवल्या ना? आवाज काढा ना मग मावशा, जरा जोरात जोरात. 4-5 दिवस झाले गाणं म्हणून राहिलो मी, तर तुम्ही जेवलोय नाही. तिकडून लेट आलो तो. अच्छा, इकडे घेऊन येऊ का? ते कसं म्हातारा गिटारा राहिला जास्त, पोरीचा एकदम जास्त पावर राहते. तथागत की ये जमीन हम वीरान बनने नहीं देंगे और यहाँ दूसरा संविधान. तुमच्यासाठी काहीच नाही केलं का बाबासाहेबांना? म्हणू का नाही म्हणू, तोंड उघडू का नाही उघडू? नाही, त्याला गुपचूप खाल्लं. हा, गुपचूप. मनूच्या काळात 2च काम होते मावशी, अशी 2च काम होते व मावशी, चूल आणि मूल.
हा पण हे नाही म्हणलं होतं तिथं. दोनच काम होते, चूल आणि मूल. हा उठो उठो मावशे, झोपाली आली का कार्यक्रम पाहायला आली? आकाशाची उंची मोदायला टेप आहे का म्हणलं ना? आता तुम्ही आता सांगा, तथागत की ये जमीन हम वीरान बनने नहीं देंगे और यहाँ दूसरा संविधान, यहाँ दूसरा संविधान. दुसरं संविधान आलं ना पुन्हा तेच आहे. गड्यात मडकं, कमरेला फळा, चूल आणि मूल लक्षात ठेवा. म्हणून आकाशाची तथागत की ये जमीन हम वीरान बनने नहीं देंगे और यहाँ दूसरा संविधान, यहाँ दूसरा संविधान. क्योंकि संविधान बताता है इंडिया का मतलब भारत, हम भारत को हिंदुस्तान बनने नहीं देंगे. म्हणून बोलायचे ना गीता ना कुरान, ना गीता ना कुरान, ना रामायण ना पुराण. ना गीता ना कुरान, ना रामायण ना पुराण. देगा सम्मान सबको, आज देगा सम्मान सबको. बघा आता मी इकडे गेलो तो बायामध्ये, बायाचा पवार लग्न झालंय, वय जास्त नाही, आता फक्त 31 सुरू आहे. 31 5 वर्षाचा पोरगा आहे. 25व्याच वर्षी जमून टाकलं मी. 5 वर्षाचा मुलगा आहे. त्याला माझं गाणं नाही आवडत, दीदीचं गाणं लागलं ना म्हणते माझ्या आत्याजीचं गाणं लागलं म्हणते. आत्याजीच्या गाण्यावर मस्त ढोलक वाजवते. माझं गाणं आवडतच नाही त्याला दीदी, खरं सांगतो. घर की मुर्गी दाल बराबर. आत्याजीचा लय आवडीचा आहे तो. ऐका ऐका 4-5 वर्षाचा मुलगा माझा, आपण मी त्याला संविधानाची शिकवण देतो. कोणाकोणाच्या घरी संविधानाचं पुस्तक आहे जरा हात वर करून दाखवा बरं. दुसरीनं हात वर तर केला म्हणून करू नका उगाच. मला माहित आहे एवढ्या जणांच्या घरी नाही राहत. कायदा लिहिला बापाने पण वाचला नाही लेकाने. हे संविधान वाचवण्यासाठी आम्ही बाबासाहेबांचे लेकरं काय करू शकतो? 4 ओळी का कि क्या है मेरे बाजुओं में मैं ये दिखा सकता हूँ. और क्या है मेरे बाजुओं में मैं ये दिखा सकता हूँ. और सच्चे बेटे का यह हौसला, क्योंकि भारत का संविधान बचाने के लिए प्रणय मैं अपनी अकेली औलाद को भी जंग में ला सकता हूँ. आणि हे दीदी नुसतं सांगण्यापुरतं मर्यादित नाही, नाहीतर काही कव्वाल लोक फेकतेच भाई. फेकणारा कव्वाल नाही, शिकलेला कव्वाला. MA झाला, MPSC ची तयारी करत आहोत. 3-4 मार्काने एक पोस्ट राहिली आता. नाहीतर सरकारी ड्युटीवर लागलो असतो, कार्यक्रम दीदी बंद झाले असते. माझा मुलगा 3 वर्षाचा होता, बोलायला लागला होता नुसतं. त्याची आई त्याला शिकवत होती. मी असंच एकदा प्रोग्राम वरून आलो, बाजूच्या रूम मध्ये मी बसलो होतो. माझ्या बायकोनं माझ्या मुलाला प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर नेम. शाळेत टाकलं होतं त्याला, नर्सरी. प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर नेम. त्यानं सांगितलं संघर्ष. पुन्हा प्रश्न विचारला माझ्या बायकोनं माझ्या मुलाला, व्हॉट इज युअर फादर नेम. तर तो म्हणाला उमेश बागडे. हे तर सगळे शिकवते. पण माझ्या बायकोनं पुन्हा त्याला प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर कंट्रीज फादर नेम, म्हणजे भारताचा बाप कोण आहे. तर माझ्या मुलानं उत्तर दिलं, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. काही समजत नाही झाले, फक्त
एकच गोष्ट समजतो, मी जेव्हा एक बॅग घेऊन घरून निघालो, पप्पा कुठे चालले? प्रोग्रामला, बाबासाहेबच्या प्रोग्रामला चालले. कुछ भी समजता नाही, फक्त बाबासाहेबच समजते माझ्या मुलाला. म्हणून मग मजा ऐका, ना गीता ना कुराण ना गीता ना कुराण ना रामायण ना पुराण ना गीता ना कुराण ना रामायण ना पुराण देगा सम्मान सबको, आज देगा सम्मान सबको भीम का संविधान. जितने शेर गाया चीर देंगे, ये गवई काका ने 10-15 साल के पहले लिखा था कि सुई मांगोगे तो हम तीर देंगे. अरे मनुवादियों, अगर तुम सुई मांगोगे तो हम तीर देंगे, और बुद्ध की शरण में आओगे तो खीर देंगे. मनुवादियों, तुम सुई मांगोगे तो हम तीर देंगे, और बुद्ध की शरण में आओगे तो खीर देंगे. कब तक चलेगी गवई आंख में चोली, संविधान को अगर छेड़ोगे तो हम चीर देंगे. पहले कर बेगा आपस में आपस में भावाचा भावासोबत जमत नाही. आपस में मत लड़ो तुम, आपस में मत लड़ो तुम, सबको साथ लेके चलो तुम, सबको परभणी सारखं उदाहरण का घडते? बाबासाहेबाच्या पुतळ्याच्या विटंबना का होतात? कारण आपण एक नाही. बाबासाहेबांना अपन मानते, हम बाबा साहब को मानते हैं, इसलिए आप यहाँ पे बैठे हो. आप बाबा साहब को मानते हो इसलिए आए हो. आप बाबा साहब को मानते हो, जरा मेरी तरफ तवज्जो चाहूंगा. आप बाबा साहब को मानते हो लेकिन बाबा साहब की मानते नाही. तुम्ही बाबासाहेबाला मानता, बाबासाहेबाला इथंच घेतलं, इथं कधीच घेतलं नाही. इथे जर घ्यान तर काय होऊ शकते? जर अपन एक झालो तर अपन काय करू शकतो कि गीत को गजल कर देते और जग में तिरंगा लहरा देते. गीत को गजल कर देते और जग में तिरंगा लहरा देते. अरे कमबख्त इन महारों में एकता नहीं है, वरना अयोध्या तो क्या उस पाकिस्तान में भी बुद्ध विहार बना देते. म्हणून बोलायचं आहे, आपस में मत लड़ो तुम, सबको साथ लेके चलो तुम, सबको हर देनी है जान तो दे दो वतन पर, अरे देनी है जान तो दे दो वतन पर, तुम अमर हो जाओगे योद्धा कहलाओगे, अमर हो जाओगे योद्धा कहलाओगे, अमर हो जाओगे योद्धा कहलाओगे. दीदीनं सांगितलं पोरीसाठी नका जीव देऊ,
फोन उचलला नाही म्हणून जीव देऊ नका. मरायचंच आहे तर बाबासाहेबाच्या चळवळीसाठी मरा, या देशाचा सैनिक होऊन मरा. तुम्हाला तुमचं नाव शहीदामध्ये येईल. आणि त्या पोरीसाठी मरून काय फायदा, ते इकडे चालवते तिकडे चालवते, दोन दोन राहते. हे आपलं माझा फोन नाही उचलला म्हणून. अरे भावांनो, अंगार आसमानना भीमवाल्या कर रे आता. अंगार आसमानना भीमवाल्या कर रे आता. गुलाब सोड हाती लेखणीला धर रे आता. पोरीसाठी देतो कशाला जीव तू रे, भीमाच्या चळवळीसाठी भावा मर तू रे आता. आपस में मत लड़ो तुम, सबको साथ लेके चलो तुम. देनी है जान तो दे दो वतन पर, तुम अमर हो जाओगे योद्धा कहलाओगे. तुम बनोगे महान, तुम बनोगे महान देश के वीर जवान. तुम बनोगे महान. कर तुमने देश के लिए जान दी तो तुम योद्धा कहलाओगे, अमर हो जाओगे. लेकिन 4 लाइन दे रहा हूं,